राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने रूप
हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शम. सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं. नमामि गंगा गिरिजि योगिराजं. शुचिः शिलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं. तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्द विग्रहं. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तोत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान संत भगवत भक्त, वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ. वेदाचा अर्थ अभंग समर्थ. वारकऱ्यांचा परमार्थ. संत हृदय सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा असून भगवान परमात्म्याशी संवाद साधत मागणी प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल आणि हा अभंग सेवेकरता घेण्याचं विशेष असं कारण, 45 वर्षाची अखंड परंपरा आणि या परंपरेला अनुसरून अगदी इंद्राच्या वैभवाला लाजवेल असा सप्ताह आपण सर्वजण करत आहात. पण महत्वाचा प्रश्न असा आहे, 45 वर्षाची परंपरा आहे, ही परंपरा अशीच अविरतपणे सुरू आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की कशासाठी सप्ताह. सांगून जाईल जाता जाता, ऐका. सप्ताह करायचा, पण कशासाठी सप्ताह करायचा. एक, वर्षभर कसं जगावं, वागावं आणि राहावं हे शिकवण्यासाठी सप्ताह. लहान ज्ञानवरती देव, देश, धर्म, संस्कृती यांचे संस्कार व्हावे याच्यासाठी सप्ताह. 18 पगड जातीचा समाज, जात पात वर्ण धर्म पंथ सगळे भेद विसरून एकत्र वारकरी म्हणून नांदण्यासाठी सप्ताह.
घरातले मायबाप घरात ठेवण्यासाठी आणि इतभर बांधावरून सक्का भाऊ पक्का वैरी होतोय हे दृश्य थांबवण्यासाठी सप्ताह, आणि तरण्या बांड पोराला वयस्कर बाप आग्नी देतोय हे दृश्य बदलण्यासाठी सप्ताह. इतकंच नाही तर पुढे जाऊन ऐका, आज बरीच तरुण मंडळी उपस्थित आहे. तारुण्य हे तारुण्य हे मोबाईल, बिडी, सिगारेट, तंबाखू, सटका मटका काय असेल इत्यादी व्यसन करून बर्बाद करण्यासाठी नाही, तर तारुण्य हे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारखी तारुण्य हे क्रांती करण्यासाठी आहे, ही शिकवण्यासाठी सप्ताह. एवढंच नाही तर पुढे वारकरी संप्रदाय वाढावा, हिंदू धर्म टिकावा आणि माझ्या वारकऱ्यांची भगवी पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहावी, याच्यासाठी सप्ताह. विठ्ठल 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 हो, असा सप्ताह आपण सर्वजण करतायत. म्हणून आज म्हणावं लागेल की राजे भरपूर झालेत पण रामासारखे नाही, पतिव्रता भरपूर झाल्यात पण सीतेसारखी नाही, सप्ताह भरपूर झालेत पण वेल्हाळे गावासारखा सप्ताह संगमनेर तालुक्यात नाही. एवढा सप्ताह तुमचा आहे. मी कीर्तनात उभं राहिल्यानंतर मला सांगावं लागतं फॅन बंद करा, हा एकमेव सप्ताह आहे, मला घाम फुटलाय. विठ्ठल अगदी उत्कृष्ट असं भव्य दिव्य नियोजन आहे. आणि हा सप्ताह करणारे या वेल्हाळे गावातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेशी एकनिष्ठ असणारे सर्व वारकरी, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे सप्ताह कमिटीला सुद्धा विशेष प्रकारे धन्यवाद. आधी करून महाराष्ट्राच्या स्वरपटलावरील जेवढे काही नामांकित गायक आहेत त्या गायकांमध्ये ज्यांचा अव्वल क्रमांक लागतो असे संगीत विशारद विजयजी महाराज काळे, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत गायक संगीत विशारद चिंतामण महाराज सानप, आणि विशेषत्वानं आज मृदंग क्षेत्राचा राजा कीर्तनाला उपस्थित आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण कीर्तन करणं सोपं आहे, गायन करणं सोपं आहे, पण हा मृदंगराज प्रसन्न करण्यासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये इंद्रायणीच्या घाटावरती बसून कडाक्याच्या थंडीमध्ये अंग प्रत्यंग घामानं भिजेपर्यंत रियाज करावा लागतो. या हाताची बोटे फोडून या हातातून रक्त निघेपर्यंत या रक्ताचा अभिषेक या मृदंगावरती करावा लागतो. तेव्हा कुठे हा मृदंगराज प्रसन्न होतो आणि वाजवणाऱ्याच्या हातातून निघणारा आवाज ऐकणाऱ्याच्या काळजात जातो. याच्यासाठी साधना लागते. खरोखर नारदाच्या गादीवरून वंदन आहे. आणि सप्ताह कमिटी यांना जरा राखीव आरक्षण ठेवत जा, कष्टाचं काम आहे ना. विठ्ठल आधी करून आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे, काय नाव कैलासजी सोनवणे, त्यांनाही धन्यवाद. आणि दुसरा अजून कोण सौजन्य ऋषिकेशजी सोनवणे यांचं सौजन्य आहे, त्यांनाही धन्यवाद. आदी करून महिला मंडळ, बालक मंडळ, तरुण मंडळ, पुरुष मंडळ, आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, गायक, वादक, गुणीजन महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, आजी सरपंच, माजी सरपंच, आजी उपसरपंच, माजी उपसरपंच, आजी ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी चेअरमन, माजी चेअरमन,
आजी व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, आजी सोसायटीचे सदस्य, माजी सोसायटीचे सदस्य, आजी बचत गटाच्या महिला, माजी बचत गटाच्या महिला, आजी पुरुष बचत गटाचे पुरुष, माजी बचत गटाचे पुरुष. झाले ना सगळे आता? नाही परत म्हणायला नको आमचं असं. आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही आणि नावच घ्यायला मी काही नवीन लग्न झालेली नवरी नाही. नावं म्हटल्यावर बघा बरं कशा हसतायत. मग अशी म्हटलं यांना भजन करा, वाजवले का टाळ्या. नावं म्हटल्यावर बाबा चिंतनाचा विषय महाराज. अहो श्रावण मास चालू आहे आणि श्रावण मासामध्ये महिला मंडळीची बैठक जरा जास्तच होत असते. आता एका बैठकीत मी असंच दर्शनासाठी गेलो, बैठक चालू होती आणि उखाण्याचा कार्यक्रम चालू होता कवडे महाराज. आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर एका बाईनं नाव घेतलं, बकेटात बकेट, चांदीचं बकेट, बकेटात बकेट, चांदीचं बकेट, गळ्यात घालते सोन्याचं लॉकेट आणि धोंडूराम पाटलाचं नाव घ्यायला 1 कोटी रुपये तिकीट. आणि ते धोंडूराम पाटील जाऊन पाहिले तर वेल्हाळ्याच्या बस स्टँडच्या त्या गटारात जाऊन पडलेले. डुकरणीला पाठ लावून आणि डुकरीन त्यांच्या तोंडावर गटारातून शिपका घ्यायची आणि तोंडावर हाणायची. धोंडूराम पाटील तिला म्हणतात पप्पेची माय, वेणी जरा घटच बांधली. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. असो सुंदर असे या ठिकाणी बाल टाळकरी आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. वा, कुणाची संस्था? रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. अगदी उत्कृष्ट असं कीर्तनामध्ये तावळी खेळतात, कारण हेच उद्याचे कीर्तनकार प्रवचनकार आहेत. नारदाच्या गादीवरून यांना सुद्धा वंदन. उत्कृष्ट असे हार्मोनियम वादक आहेत साळवे माऊली, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं विशेषत्वानं सांगेल की या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य सगळ्यात अगोदर जर कोणी केला असेल तर ते वारकरी कीर्तन नावाच्या चॅनलने केलंय. हा, हे बाकीचे चॅनल आता आलेत महाराज. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कीर्तन म्हटल्यानंतर यांचं चॅनल यायचं. आज काय तुमच्या गावानं आम्हाला योग आणलंय, या चॅनलवरती आम्ही कीर्तन करायला आलो. असे आमचे मुकेश दादा आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही, त्यामुळं माऊलींच्या भाषेत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती या न्यायाप्रमाणे उपस्थित सर्व मायबापांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आता काय कुणाचं नाव घेणं शक्य नाही, कारण इथून पुढे फक्त एक नाव, कोणतं? विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग 4 चरणाचा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग. आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाचा दंडक असं सांगतो की आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग असावा. या न्यायानुसार आज मागणीपर अभंग. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. काय मागणी करतात? की हे देवा, हे देवा, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. देवा, माझी एक इच्छा आहे. काय? मला जन्मोजन्मी तुझा दास कर. पंढरीचा वारकरी कर. संतांचा तू मला संग दे आणि चंद्रभागेचं स्नान दे. अशी वारकरी संप्रदायाचं सार असणारं दर्जेदार मागणी करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. सुरुवातीलाच विनंती आहे, हातातून आम्हाला टेन्शन देऊ नका, कारण तुमच्याकडे बघून मला कीर्तन करायचं. आधीच तुम्हाला बघून मला घाम आलाय. चोपदार फॅन येतो का? काय प्रकृती माझी जरा अस्वस्थ आहे, त्याच्यामुळे मला जरा घाम येतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून सुरुवातीलाच विनंती आहे की हातानं टाळी मुखानं नाम, एवढंच तुमच्याकडे 2 तास काम. आणि जगाच्या पाठीवरती कुठेही जा, जिथं चांगलं शिकायला भेटतं, चांगलं ऐकायला भेटतं, ती एकमेव जागा म्हणजे आमचं कीर्तन आहे.
जगात कुठेही जा, जिकडं तिकडं छल कपट निंदा धोका अन्याय अत्याचार, 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, जिकडं तिकडं गोळीबार अन्याय अत्याचार वडावडी भुकाभुकी आपटा आपटी थुकाथुकी, हा याच्यावर टीका करतो आणि तो त्याच्यावर टीका करतो. 40 फुटलेन युतीन महाआघाडीन महाविकास आघाडीन सगळा गोंधळच गोंधळ आहे. पण या गोंधळलेल्या जगाला शिस्त शांतता आणि सुख देण्याची ताकद जर कशात असेल तर ती ताकद फक्त आणि फक्त आमच्या ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायात आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आता ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. मागणीचे प्रकार 3 आहेत. 1 राजस मागणी, 2 सात्विक मागणी आणि 3 तामस मागणी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ऐका, भगवंताची देवाची मागणी वेगळी, संतांची मागणी वेगळी आणि तुमची आमची मागणी वेगळी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देवाच्या मागणीत संतांचं कल्याण आहे, संतांच्या मागणीत जगाचं कल्याण आहे आणि आपल्या मागणीत आपलं वाटोळ आणि दुसऱ्याचं वाटोळ आहे. 3 मित्रांना देव प्रसन्न झाला. 3ही काळे होते आणि 3ंना देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हटला मागा काहीतरी वरदान. त्याच्यातलं पहिलं म्हटलं देवा मला गोरा कर, दुसरा म्हटला याच्यापेक्षा गोरा कर आणि तिसरा आपल्याकडचा होता. त्यानं विचार केला, तो म्हटला हे माझ्यापेक्षा गोरे झाले, आपल्याला काही जमाना म्हणे. आता देवा एक काम कर, यांना माझ्यापेक्षा काळा कर, म्हणजे आपलं वाटोळ दुसऱ्याचं वाटोळ ही झाली आपली माग. पुढे जाऊन सांगू महिला मंडळ, आताच्या वस्तुस्थितीला सगळ्यात मोठा प्रश्न, मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे मुलींना आलंय डिमांड आणि मुलींच्या आई बापांना आलंय मार्केट. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या तरुणांसमोर, लग्नच होईना. पोराच्या आई बाप तो दररोज पोरीच्या बापाला राम राम, पोरीचा बाप म्हणतो नाही 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 जमणार नाही, आणि मुलीच्या आईचं तर विचारूच नका. बाबा बाबा गंभीर विषय. मुलीच्या आईला तर इतका भाव आलाय, इतका भाव तर आमच्या इकडं कांद्याला सुद्धा नाही. पायात कोल्हापुरी, अंगावर पैठणी, गळ्यात एकदाणी, नाकात नतन, नथीला झटका. आमची सुनीता कोणाला बी द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, मुलगा सुंदर पाहिजे, मुलाला शेती पाहिजे, मुलाला भाऊ नसला पाहिजे आणि मुलाला आई बाप तर कत्तच नसले पाहिजे, आणि असले तर ते जिवंत नसले पाहिजे. आता बरं आहे, म्हणजे तुमच्या पोरीसाठी तुम्ही दुसऱ्याचे आई बाप मारता वय ग, आणि तुमच्या मुलाच्या वेळेस तिनं मागणी केली मग तुम्हाला बी मरावं लागेल. म्हणजे आपल्या मागणीत आपलं वाटोळ आणि दुसऱ्याचं वाटोळ. विठ्ठला 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 विठ्ठला. पण संतांची एकमेव मागणी अशी आहे की स्वतःला दुःख यातना कष्ट जरी झाल्या तरी दुसऱ्याचं मात्र जगाचं मात्र कल्याण व्हावं, ही मागणी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याण संतांचे विभूते. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूते. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. देह कष्ट भीती परोपकारी. स्वतःला दुःख यातना जरी झाल्या तरी चालतील, पण दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही मागणी फक्त आमच्या संतांनी केली. उदाहरण आहे का, विश्व माऊली ज्ञानोबाराय समाजानं वाळीत टाकलं. महाराज ज्ञानोबारायांचे माता पिता विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा समाजानं वाळीत टाकलं. ज्ञानोबाराय जर आळंदीमध्ये मधुकरी मागायला गेले, मधुकरी
तर या समाजानं मधुकरी द्यायचा विषय लांबच सोडा, पण माऊली मधुकरी मागायला आले तर धक्के दिले महाराज, धक्के देऊन काढून दिला. संन्यासाची कार्टे आहेत, तुम्हाला काय करायची म्हटली मधुकरी. आपल्याकडे जर कोणी वाकडं तोंड करून जरी बघितलं तर अंतकरण आपलं दुःखी होतं. मायबाप, आमच्या ज्ञानोबरायांच्या मुखावर या समाजानं नको नको ते शब्द वापरले. मिळालेल्या मधुकरीमध्ये माती कालवली, अंगावरती शेण फेकलं महाराज. काय ज्ञानोबरायांना त्रास झाला प्रसंग आहे का. मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आपण करतो. पुरणपोळीचा स्वयंपाक आपण करत असतो आणि त्या दिवशी मात्र आमचे निवृत्ती दादांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे आणि मांडे खाण्याची इच्छा आमच्या निवृत्ती दादांना झाली आणि निवृत्ती दादांनी मुक्ताईकडे इच्छा प्रकट केली. मुक्ता, अगं खूप मांडे खाण्याची इच्छा आहे, खूप मांडे खाण्याची इच्छा आहे. त्यावेळी मुक्ताबाई म्हणतात, बस एवढं, लगेच खापर आणते आणि मांडे भाजू. चिमुरडी मुक्ताबाई आळंदीमध्ये आली आणि मांड्यासाठी काय लागतं मांडे भाजायला महिला मंडळ. वारकरी चॅनलवाले तुम्ही खानदेशातले, तुमच्या इकडचे मांडे प्रसिद्ध आहेत, सांगा आम्हाला काय लागतं मांडे भाजण्यासाठी. खापर लागतंय, खापर. आणि खापर मागण्यासाठी आमच्या मुक्ताबाई आळंदीला त्या ठिकाणी जातात. कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर सांगतात, आमच्या निवृत्ती दादांना मांडे खाण्याची इच्छा आहे आणि ते मांडे भाजण्यासाठी खापर लागतं. म्हटले काय खापर लागतं, खापर, ते खापर तुम्ही आम्हाला द्या. आता समाजात सगळेच वाईट नसतात, एखादं तरी चांगलं असतं. एका कुंभारानं त्या ठिकाणी चिमुरड्या मुक्ताबाईला खापर द्यावं. आनंदानं असणाऱ्या मुक्ताबाई खापर घेतात आणि ते खापर घेऊन सिद्ध बेटेकडे ताटेकडे येत असतात आणि येता येता मुक्ताबाईंच्या हातात खापर आहे आणि मुक्ताबाई ताटीकडे चालल्यात. हे दृश्य एक विसोबा नावाचा व्यक्ती पाहतो आणि दृश्य पाहिल्यानंतर तर चालत मुक्ताबाईंकडे आणि मुक्ताबाईंकडे आल्यानंतर हातातून खापर हिसकून घेतो. आग भिकारडे संन्यासाची कार्टे, तुला काय करायचं खापर, घे ते खापर इकडं. घेतलं ते खापर आणि फोड. मुक्ताबाईचा अंतकरण व्याकुळ झालेला आहे, आत्मा तळतळ 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 करतोय, डोळ्यातून घळघळ 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 अश्रू वाहतायत. नाराज अंतकरणानं रडत 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 चिमुरडी मुक्ताबाई सिद्ध बेटेकडे जाते आणि सिद्ध बेटेकडे गेल्यानंतर ज्ञानोबराई मुक्ताबाईकडे पाहतात आणि मुक्ताबाईकडे बघितल्यानंतर ज्ञानोबराई मुक्ताबाईला विचारतात, मुक्ता, अगं काय झालं, का रडतीये तू, तुझ्या डोळ्यात पाणी, काय कारण आहे. त्यावेळी मुक्ताबाई झालेला सगळा प्रकार सांगतात. दादा, निवृत्ती दादांना मांडे खावे वाटले, खापर मागण्यासाठी गेले, पण या लोकांनी खापर सुद्धा मिळू दिलं नाही रे. मुक्ताबाई ढसा 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 ज्ञानोबरायांसमोर रडतायत. त्यावेळी चिमुरड्या मुक्ताबाईला आमचे ज्ञानोबराय जवळ घेतात आणि जवळ घेतल्यानंतर मुक्ताबाईला ज्ञानोबराय सांगतायत, मुक्ता, अगं माझ्यासारखा भाऊ तुझ्या पाठीवर असताना तुझ्या डोळ्यात पाणी, रडू नको, जा मांड्याचं पीठ घेऊन ये. आणि मुक्ताबाई त्या ठिकाणी मांड्याचं पीठ घेऊन आल्या आणि पीठ घेऊन आल्यानंतर आमच्या ज्ञानोबरायांनी हात जोडले आणि हात जोडून या ब्रह्मांडाच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, देवा तुझा आहे मी दास आणि करू नको माझ्या भक्तीचा नाश, माझ्यासाठी तुला यावं लागेल. ज्ञानोबरायांनी हाक मारल्या क्षणी जगाच्या बापानं विटेवरून उडी टाकली आणि ज्ञानोबरायांच्या पाठीमध्ये येऊन योगाग्नीद्वारा अग्नी प्रज्वलित केला. ज्ञानोबराय खाली वाकले आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवर प्रज्वलित झालेल्या अग्नीवरती आमच्या मुक्ताबाईनं त्या ठिकाणी मांडे भाजले आणि मांडे भाजल्यानंतर काय त्या मांड्यांचा सुगंध आहे, त्या मांड्यांचा सुगंध अख्ख्या आळंदीमध्ये पसरला महाराज. आणि ज्यानं खापर फोडलं त्याच्यापर्यंत सुगंध गेला, त्याची अक्कल बंद पडली. खापर तर आपण फोडलं म्हटला, मग हे मांडे यांनी कशानं भाजले मांडे. बघण्यासाठी खिडकीत आला आणि खिडकीत बघितलं तर मुक्ताबाई पाठीवर मांडे भाजतायत. तेव्हा त्या विसोबाला माऊलींचा अधिकार समजला महाराज आणि मुक्ताबाईंनी इकडं मांडे भाजले आणि मांडे भाजल्यानंतर निवृत्ती दादांना त्या ठिकाणी ते मांडे दिले आणि निवृत्ती दादांना मांडे दिल्यानंतर निवृत्ती दादा ते मांडे हातानं असं मोडतात आणि मुखामध्ये ठेवतात.
तृप्त होतात आणि तृप्त झाल्यानंतर मुक्ता निवृत्ती दादांना मुक्ताबाईचे उद्गार आहेत. मुक्ता, अगं काय तुझ्या हातच्या मांड्यांना चव आहे म्हटले. काय तुझ्या हातच्या मांड्यांना चव आहे. त्यावेळी चिमुरडी मुक्ताबाई म्हणते, निवृत्ती दादा, हे मांडे मी भाजले म्हणून या मांड्यांना चव नाही, तर या मांड्यांना माझ्या ज्ञानोबरायांचा पाठीचा स्पर्श झाला म्हणून या मांड्यांना चव आहे. ऐका ऐका ऐका, अजून ऐका. आणि मग माऊलींचे चौघा भावंडांचं इकडं जेवण चाललं आणि खिडकीतून बघणारा खापर फोडणारा विसोबा खेचरांना कळून चुकलं हे कोण आहे. त्यावेळी खिडकीतून पाहणारा विसोबा खेचर ज्ञानोबरायांच्या चरणी येतो आणि ज्ञानोबरायांच्या चरणी येऊन म्हणतो, महाराज, आमचं फार मोठं चुकलं म्हणून मी तुमच्या चरणावरती वाकलं, आता आम्हाला माफ करा, माफ करा. त्यावेळी ज्ञानोबरायांना सांगावं, काका चिंता करू नका, मी तर तुम्हाला केव्हाच माफ करून टाकलं. एक काम करा, आता आले तर हे मांड्याचा प्रसाद घ्या आणि हा मांड्याचा प्रसाद ग्रहण करा. त्रास झाला तरी सुद्धा विसोबा खेचराला माऊलींनी प्रसाद देऊन त्या ठिकाणी मुक्त केलं महाराज. आणि मुक्तच नाही केलं तर विसोबा खेचराचा इतका अधिकार वाढवला, इतका अधिकार वाढवला की स्वतः ब्रह्मांडाच्या मालक भगवान महेशानं विसोबा खेचरांचे पाय आपल्या डोक्यावरती घ्यावे. स्वतःला त्रास झाला पण दुसऱ्याचं मात्र कल्याण, मागणी फक्त आमचे संत मागू शकत होते. मला सांगा, पाठीवर मांडे भासतात, रेडा बोलावतात, त्यांना फक्त एक क्षणात त्या विसोबा खेचराला भस्म करता येत नव्हतं का? एक फक्त म्हणायचं होतं, राख झाली असते विसोबा खेचराची, पण नाही. स्वतःला दुःख यातना त्रास जरी झाला तरी चालेल, पण जगाचं कल्याण व्हावं ही मागणी फक्त आमच्या संतांची. तशी आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत. जगद्गुरु तुकोबारायांची परंपरेची वारी आणि परंपरेची वारी जगद्गुरु तुकोबाराय करायचे. आणि यावेळी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची वारी करतायत. आणि वारी केल्यानंतर पंढरीला गेले. पंढरीला गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानं जगाचा बाप जगद्गुरु तुकोबारायांसमोर उभ्या मानेनं, ताठ मानेनं उभा नव्हता. जगाचा बाप जगद्गुरु तुकोबारायांसमोर खाली मान घालून. का? आता व्यवहार असं सांगतो, समोरच्याचा आपल्यावरती काही कर्ज ऋण जर असेल तर आपण त्याच्या समोर वरमान करून अभिमानानं आपल्याला त्याच्या समोर राहता येत नाही. हा, मग इथं संत हे सावकार आहेत आणि देव कर्जदार आहे. त्यावेळी जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांना विनंती करतो की तुकोबाराय, अहो खूप भक्तीचं कर्ज झालंय माझ्यावरती, तुमच्यावरती माझं, आता हे कर्ज मला तोलवत नाही, म्हटलं कमी करा हे कर्ज, काहीतरी मागा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत नाही देवा, आम्ही तुला मागणार नाही. आणि मागावं तरी तुझ्याकडं तुझं काय आहे? वीट भक्त पुंडलिकानं दिली. मुकुट मागावा तर मुकुट कुणाचा आणला? कवडे महाराज. इंद्राचा आणला. कुंडल मागावेत तर कुंडल कर्णानं दिली. आणि पितांबर मागावा तर देवा तू काय घालशील? तुझ्याकडं तुझं मागण्यासाठी काय? त्यावेळी जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतोय, तुकोबाराय, या ब्रह्मांडात या जगाच्या पाठीवरती ब्रह्मा विष्णू महेश दान यक्ष किन्नर गंधर्व या 33 कोटी देवांना आजपर्यंत कधी कोणाला दिलं नसेल ते मी तुम्हाला देतो. हवं तर तुम्ही माझा प्राण जरी मागितला तरी मी तुम्हाला माझा प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमची इच्छा माझ्या समोर प्रकट करा. त्यावेळी जगाच्या बापावरती जगद्गुरु तुकोबारायांना दया येते आणि जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या बापाकडे मागणी करतात. अभंगाच्या प्रथम भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात की देवा, माझी फक्त एक इच्छा आहे, मला जन्मोजन्मी तुझा दास कर. कारण जगद्गुरु तुकोबराय हे जन्मोजन्मी भगवंताचे दासच आहेत ना. जगद्गुरु तुकोबरायांचे मागचे अवतार बघा, अंब ऋषी, भक्त प्रल्हाद, अंगद आणि नामदेवराय, जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. भगवंताचे जे अवतार झाले त्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे भगवंताचे दास म्हणूनच आहेत. म्हणून जन्मोजन्मी मला तुझा दास कर अशी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात. मग आता इथं आपल्याला शंका अशी निर्माण होते की जगाचा बाप प्रसन्न आहे. जगाचा बाप प्रसन्न होऊन जगद्गुरु तुकोबरायांना म्हणतोय की जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. मग जगाचा बाप मागा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत मला तुझा दास कर, सेवक कर. मग मला असं वाटतं की जगद्गुरु तुकोबराय यांनी इथं सेवक होण्याऐवजी धन, दौलत, पद, प्रतिष्ठा, सुख, समृद्धी तरी मागायला पाहिजे होती. पेटी मास्तर, आपण लहान मुलाला जर मंदिरामध्ये घेऊन गेलो तर मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर महिला मंडळ आपण लहान मुलाला भगवंताच्या चरणावरती मस्तक टेकवायला लावतात आणि देवाकडे मागायला लावतात. काय मागायला लावतात? मला सुखाचं ठेव. म्हणजे लहान बाळ सुद्धा भगवंताकडे काय करतं? सुखाची मागणी करतं. मग मला असं म्हणायचं आहे की जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे सुख तरी मागावं. मग तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचं दास्यत्वच का मागितलं? शंका आहे का नाही? बरं, प्रश्न विचार करा बरं तुम्ही. दास्यत्वच का मागितलं? प्रश्न लक्षात आला ना तुम्हाला? सुधारताय ना मी काय बोलतो? हा, काय प्रश्न सुद्धा लोकांना पडायला पाहिजेत, नाही तर एरवी लोक काय प्रश्न विचारतात सांगता येत नाही. आता माझं तर नित्यनेम असतो, मी कीर्तनाला येण्याआधी आमच्या गावातल्या मंदिरात दर्शनाला थांबत असतो आणि दर्शन झाल्यानंतर मी निघत असतो. आता आज निघाल्यानंतर गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर प्रत्येक गावात कट्ट्यावर बसणारी मंडळी असतेच. तुमच्या गावात आहे? हा, प्रत्येक गावाला वरदानच आहे ते. मग कट्ट्यावर बसणाऱ्या मंडळींना मी बघितलं आणि मला बघितल्यानंतर काय, धोतर, माझं दांडेकर शर्ट, डोक्यात टोपी बघितली. एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला, तो बघ बगडा चाललाय. आता बगडा आहे का? काय बोलतात? बरं ठीक आहे. गाडी थांबली. लांबून म्हणले मला जय हरी. म्हणलं जय हरी. कसं चाललंय? म्हणलं एकदम आनंदात आहे, आज वेल्हाळ्याला कीर्तन आहे. दुसरा आला, मग माऊली? म्हणलं काही नाही. दम खाल्ला थोड्या. म्हणलं कुठे आज डाव? हे डाव आहे? बरं, म्हणजे लोक काय विचारते सांगताच येत नाही. एका जणाने मला विचारलं, तो म्हटलं महाराज, कीर्तनामध्ये तुम्ही सांगत असता महिला पुरुष समानता आहे. आज महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही, महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताय. मग मला सांगा, हा न्याय तुमच्या पंढरपुरात चुकला का? म्हणलं काय तुला म्हणायचं काय नेमकं? तो म्हणे पांडुरंगाजवळ रुक्मिणी का नाही? अक्कल बंद पडली हो माझी. काय सांगावं म्हटलं यांना. पण टोचून विचारणाऱ्याला टोचूनच सांगावं लागतंय. चल म्हटलं, आता मला सांग, तू गाडीवर बसल्यानंतर तुझी रुक्मिणी कुठं बसती? बचत गाडी. बोला ना. हा हा हा. तो म्हटला माग. मी म्हटलं आमचं बी तसंच आहे. उलट 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 आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडून माग आहे आणि आताची रुक्मिणी तोंडाला कार्प अशी आडवी बसलेली असते. तोंडाला कार्प, विठ्ठलाच्या खांद्यावर हानवटी ठेवून पुढं मुंडकं गाडी, मांडीवर हात ठेवते. ती पुढचं मेला गाडी दामतो दाम. लोकांना काय प्रश्न पडेल सांगता येतात का? नाही. आता एक जण मला म्हणे, महाराज कीर्तन करताना धोतरच का घालता? मग आम्ही जीन्स पॅन्ट घालावी का? कीर्तन करताना कंबर का बांधता? मग आम्ही नरड बांधून. एक पण जेवण करत असताना ताटाला पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. टोचून विचारणारा टोचूनच सांगावं लागतं.
आता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याला पूर्णाहुती म्हणून जलतत्वाची प्रदक्षिणा सांगितली. लोक काय विचारतात सांगता येत नाही. लोकांचं तर सोडा, हे बाजूला तुमच्या गावचे तरी शांत बसलेत. एका पोराला मी विचारलं आता आमच्या आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी आळंदीला होतं मी जवळपास 2 वर्ष संस्थेचे सोडले आणि 3ऱ्या वर्षी काय जरा कथेचा छंद लागला त्याच्यामुळे तिकडे गेलो. आणि आळंदीत असताना एका घरी मधुकरी मागण्यासाठी मी गेलो. मधुकरी मागत असताना एक असं मस्तपैकी तयार कुटुंब पोरग बसलेलं होतं बारीक. आणि ते बसल्यानंतर त्याच्या हातात पूर्णाची पोळी मी पाहिली. आणि पूर्णाची पोळी बघितल्यानंतर त्याला म्हटलं का रे काही कर पण एवढी पूर्णाची पोळी मला दे. ते म्हटलं जा घेऊन. मी म्हटलं मी नेतो पण तू तुझ्या मम्मीला काय सांगशील. ते म्हणलं महाराज तिची तुम्ही काळजीच करू नका. माझ्या मम्मीनं विचारली पुरणपोळी कोणा खाल्ली तर मी माझ्या मम्मीला सांगेल एक पिसळेल कुत्रा आलत आणि त्या कुत्र्यानं पूर्णाची. काय शंका पडा त्यात. अवघड आहे रे अवघड आहे. बरं असंच कीर्तनाला महाराष्ट्र फिरतो. एका पोरानं मला विचारलं ते म्हणे महाराज एक शंका आहे. म्हटलं विचार. तो म्हणे मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यानंतर कमी होते. डोकं बंद पडलं महाराज. म्हटलं तर अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यानंतर कमी होते. जबाबदार रबर आपण जर घेतलं ते वडल्यानंतर ताणतं ना हो. हे वायर आहे वडल्यानंतर ताणतंय. दोरी घ्या दोरी वडल्यानंतर ताणते. त्याला विचारलं म्हटलं काय सांगणार आहे असं वडल्यावर बारीक होणारी गोष्ट. डोकं बंद पडलं महाराज माझं. म्हटलं सांग तू काय. तो म्हटलं मग तुम्हाला येत नाही मग कशाला कीर्तन करता. आता अशा शंका येतील कीर्तन करतो म्हणलं ना अशा शंका येतील असं थोडी. म्हणला हा किती सोपं आहे. बीडी वडल्यावर कमी होते की. लोकांना काय शंका पडतात सांगता येत. पिकावर फवारणी पिकावर रोग आल्यानंतर फवारणी सुद्धा महत्वाची. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मागण्याचा व्यवहार आता असं सांगतो की मागण्यासाठी ती गोष्ट आपल्याकडे कमी असावी लागते कवडे महाराज तर ती आपण मागावी. आपल्याकडे जर पैसे कमी असतील तर आपण पैसे मागावे. एखादी गोष्ट कमी असेल तर ते आपण मागावी. आता मला सांगा जगद्गुरु तुकोबरायांकडे कमतरता कशाची. 40 गावची सावकारकी आहे. जगाच्या पाठीवरती पहिली कर्जमाफी आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी केली. ज्याप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव काम करायचा त्याचप्रमाणे आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी सुद्धा या ब्रह्मांडाचा मालक येऊन काम करायचा. त्यांना कमी काय. पुढे जाऊन सांगू. इथं प्रत्येक जण बसलेला आहे. प्रत्येक जणाला एकच भीती आहे. पैसा अमाप आहे तुमच्याकडे पण तुम्हाला फक्त एका जणाची भीती आहे तो म्हणजे यम. पण आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं त्या यमासमोर जरी नाव घेतलं तर थरथर कापतो. तुकाराम तुकाराम तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी यम थरथर कापतो. पुढे जाऊन सांगू आजच्या भाषेत ऐका. हा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं शिष्यत्व पत्करतायत. सामान्य अधिकार असेल. कोण छत्रपती शिवाजी महाराज ऐका. जगाच्या पाठीवरती आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श शासनकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जगाच्या पाठीवरती एकमेव राजा ज्या राजाच्या दरबारामध्ये आजपर्यंत कधीच बाई नाचली नाही. उलट येणाऱ्या प्रत्येक बाईला आईच्या नजरेनं पाहणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोण छत्रपती शिवाजी महाराज ऐका. 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव यसाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्यांचं नाव बाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्यांचं नाव धनाजी. शत्रूच्या छावणीत जाऊन छावणीचे मुकुट कापून आणतो त्यांचं नाव धनाजी. जीवाला जीव देतो त्यांचं नाव जिवाजी.
डरकाळी फोडणाऱ्या वाघाला जिवंत फाडतो, त्यांचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य घडवतो आणि अवघा महाराष्ट्र, अवघा विश्व ज्यांच्या चरणावरती झुकतो त्यांना म्हणायचं छत्रपती शिवाजी. असा महाराष्ट्राचा जाणता राजा जगद्गुरु तुकोबरायांचं शिष्यत्व पत्करतो. काय सामान्य अधिकार? आताचे राजे रात्री 9च्या नंतर कोणत्या धाब्यावरती कोणता ब्रँड पेताना दिसतात मला माहित नाही, पण या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज रात्री 9च्या नंतर आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात दिसायचा. म्हणून चौकात पुतळे. छत्रपती शिवाजी महाराज हे वारकरी संप्रदायाच्या विचारातून घडलेले आहेत. महाराज, आपला प्रश्न आहे, जगद्गुरु तुकोबरायांना कमतरता कशाची? जगद्गुरु तुकोबरायांनी धन दौलत सुख समृद्धी पद प्रतिष्ठा भगवंताकडे मागायला पाहिजे होती, पण ऐका, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती जगद्गुरु तुकोबरायांच्या वैराग्याच्या गोष्टी गेल्या. आणि वैराग्याच्या गोष्टी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांची परीक्षा घ्यावी असं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे घेतले आणि त्या मावळ्यांजवळ आपला नजराना त्या ठिकाणी दिला. नजराना महाराष्ट्राच्या जाणता राजाचा नजराना आहे. काय वर्णन करावं त्या नजराण्याचं? हिरे, माणिक, मोती, वस्त्र अलंकार, आभूषण. जाणता राजाचा नजराना काय कमी असेल का? घेतला नजराना, मावळ्यांकडे दिला, सांगितलं जा जगद्गुरु तुकोबरायांना एवढा नजराना तुम्ही देऊन या. त्यावेळी मात्र मावळे तो नजराना घेऊन देऊ जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय आपल्या भजनासाठी बाहेर आहेत. घरी आमच्या जिजाबाई आहेत आणि जिजाबाईंनी नजराना बघितला. आणि नजराना बघितल्यानंतर जिजाबाई, बाबा सोनं बघितल्यानंतर कसं होतं आपल्याला? बचत गट बोला हो, बचत गटाचं लयच उचललं काय काम? मग बोलत जा ना तुम्ही, असं बोला ना. जिजाबाईनं सोनं बघितलं महाराज. आणि सोनं बघितल्यानंतर एक दाणी, अजून काय काय असतंय, मिनी गंठन. जिजाबाईंनी घेतला का फक्त टाकायचं. गळा फुल भरला महाराज, हातात अंगठ्या, 9.5 शालू. आणि जगद्गुरु तुकोबराय बाहेर गेलेले होते. जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं आपल्या घरी ही बाहेरची बाई कोण आली. एवढी पिवळी बाई तर आपण कधी बघितली नाही म्हटले, कारण गरीबाची बायको पिवळी बघायची का वेळ झाल्यावर. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी जवळ जाऊन बघतं तर आपली जिजाबाई. विचारलं हे केवढं कोणी दिलं तुला? जिजाबाईनं सांगितलं महाराष्ट्राचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना आणलाय तुम्हाला. लक्ष्मी चालवून आली नाही म्हणू नये. लाडकी बहीण योजनेचे शासन 3-3 हजार रुपये महिना टाकतंय. पाप्याच्या बापाला मी सांगते, जा एकदाचा फॉर्म भरून द्या, भरून द्या, भरून द्या. 3 हजार रुपये येऊ राहिले, भरून द्या. पण यांना काही काळजी, लक्ष्मी चालवून येऊ राहिली. चाललेल्या लक्ष्मीला नाही म्हणत, चालत आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणत नसतात. जगद्गुरु तुकोबराय म्हटले हे काढून ठेव, म्हटले सगळं हे आपल्या कामाचं नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांनी जे जे दिलं होतं जिजाबाईंच्या गड्यामधून ते काढावं, परत ठेवावं, काढावं, परत ठेवावं, काढावं, परत ठेवावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना सांगावं हे आम्हाला लागत नाही, हे तुमचं, तुम्ही घेऊन जा. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्यू के समान, हे मृत्यूच्या समान आहे, आम्हाला घेऊन जा. मावळे मात्र ते नजराना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला सर्व प्रकार सांगितला. म्हटले तुकोबराय घेत नाहीयेत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की जगद्गुरु तुकोबराय हे लोकांतात घेत नसतील आमच्यासारखं, नारळाच्या खालून, पाकिटाच्या आतून. जगद्गुरु तुकोबराय एकांतात घेत असतील म्हणले. एक काम करा, जगद्गुरु तुकोबरायांचा एकांत शोधा. शोधला एकांत. जगद्गुरु तुकोबराय ज्या शिळेवरती भजन करतायत त्या शिळेचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांना सापडलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं, तो नजराना घेतला. आणि जगद्गुरु तुकोबराय ज्या शिळेवरती बसून भजन करायचे
त्या शिळेवरती तो नजराणा ठेवला आणि मावळे आणि महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज एका झाडाच्या असे आड त्या ठिकाणी लपले आणि लपल्यानंतर सगळा प्रकार बघू लागले. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत 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 आले आणि आल्यानंतर आता ठरल्याप्रमाणे शिळेवरती बसायचं आणि भजन करायचं. पण बघता तर काय, त्या शिळेवरती सोनं ठेवलेलं आहे आणि सोनं बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्या शिळेकडे असं बघितलं जशी काही विष्ठा त्या शिळेवरती ठेवलेली आहे. बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी तिरस्कार दृष्टी केली त्या शिळेकडं आणि भजनाची जागा बदलली. आपण असतो तर आपण तर शिळा सुद्धा गायब केली असते. भजनाची जागा बदलली आणि तुकोबारायांचं भजन सुरू झालं. वैराग्य आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं इतकं आहे की निर्जीव असणारी शिळा जगद्गुरु तुकोबारायांशी संवाद साधते आणि निर्जीव असणारा दगड शिळा जगद्गुरु तुकोबारायांना म्हणते की तुकोबाराय, अहो दररोज तुम्ही माझ्यावरती बसून भजन करतात, आज माझं कोणतं पाप आडवं आलं की तुम्ही माझ्यावर बसून भजन करत नाहीये. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्या शिळेला सांगतात, हे माय तुझ्यावरती ही विष्ठा ठेवलेली आहे आणि या विष्ठेचा तुला विटाळ झालाय. त्यावेळी तुकोबारायांच्या वैराग्याच्या बळावरती निर्जीव असणारी शिळा इंद्रायणीकडे धाव घेते आणि धाव घेत इंद्रायणीमध्ये डुबकी घेऊन परत तिच्या जागेवरती येते. हा सगळा प्रकार महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज झाडाच्या आड उंगून पाहत होते, झाडाच्या आड उभा राहून पाहत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांकडे येतात आणि तुकोबारायांकडे आल्यानंतर तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय माफ करा, तुमचा अधिकार आम्हाला माहित नव्हता, पण तुमची परिस्थिती पाहून आम्हाला असं वाटलं की तुम्हाला हा नजराणा आम्ही भेट द्यावा, हाच आमचा हेतू होता. तुम्ही सुखी व्हावे यासाठी आम्ही तुम्हाला नजराणा दिला. त्यावेळी महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज उपदेश करतात, राजे आम्ही जर सुखी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर काय करा. विठ्ठल विठ्ठल मोरे, मना विठ्ठल विठ्ठल मोरे, मना विठ्ठल विठ्ठल मोरे. आम्ही तेरे सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोरे, मना विठ्ठल विठ्ठल मोरे, मना विठ्ठल विठ्ठल मोरे, विठ्ठल टाळी वाजवा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हा, आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करतात. मायबाप जर कुठं मोहीम असेल तर राजे ती मोहीम रद्द करायचे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तन श्रवणाला यायचे. मायबाप एकदा असंच पुणे परगण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तन चालू असताना महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात येत आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय बघतायत की आज महाराष्ट्राचा जाणता राजा कीर्तनाला येतोय. राजाला कीर्तनात बसण्यासाठी सिंहासन असावं, पण आपल्याकडे सिंहासन नाहीये, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय खांद्यावरचं उपरणं खाली जमिनीवरती अंतरतात आणि राजांना सांगतात, या राजे बसा. त्यावेळी महाराष्ट्राचा जाणता राजा त्या उपरण्याकडे बघून विचार करतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी कितीतरी कीर्तनात या उपरण्यानं आपलं कंबर बांधलेलं आहे. हा जगद्गुरु तुकोबारायांचा पवित्र प्रसाद आहे. या उपरण्याला पाय लावून बसणं आपल्या तत्वात बसणार नाही, म्हणून महाराष्ट्राचा जाणता राजा त्या उपरण्यावरती आपलं मस्तक टेकवतो आणि महाराष्ट्राचा जाणता राजा तुकोबारायांच्या कीर्तनात जमिनीवर मांडी घालून बसतो. आणि म्हणून आज राज्यात देशात जिल्ह्यात गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला पुतळा दिसतो. काय अधिकार आहे महाराज. मला एवढं सांगायचं तात्पर्य फक्त एवढं आहे, जगद्गुरु तुकोबारायांकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शिष्य आहे तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी मागावं तरी का. पण एकदा मात्र आमच्या जगद्गुरु तुकोबारायांवरती मागण्याची वेळ आली.
परंपरेची वारी आमच्या जगद्गुरु तुकोबराय यांची आहे. जगद्गुरु तुकोबराय आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर आता वारीला कसं जायचं, परंपरा आहे. आणि परंपरा, मोठी माणसं कधी परंपरेला तडा जाऊ देत नसतात, निष्ठा असते महाराज. आजपर्यंत आपण जेवढे काही माणसं बघितलेत, जेवढे महात्मे बघितलेत, ते निष्ठेला कधी तडा जाऊ देत नाही. उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल, ऐका. या भारत देशामध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची 200 वर्षाची अखंड परंपरा आहे. या परंपरेमध्ये आताच नुकताच 177वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, की ज्या सप्ताहामध्ये 168 तास अखंड भजन असतं, 168 तास अखंड विनाप्रहार असतो. दररोज काही लाख भाविकांची उपस्थिती या सप्ताहाला असते आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आमटी भाकरीचा त्या ठिकाणी प्रसाद असतो. वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून हा सप्ताह अवघ्या विश्वात ओळखला जातो. याची गिनीज ऑफ बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज. या योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये एक साधू होऊन गेले, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. आयुष्यामध्ये परमार्थ केला, वैराग्य त्यांच्या चरणाची सेवा करत होता महाराज. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ निधिम नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम. वैराग्य चरणाची सेवा करायची, वैराग्य चरणाची सेवा करायचं महाराज. आणि नारायणगिरीजी महाराज कीर्तनाला उभे राहायचे. पण शेवटच्या कालावधीमध्ये गुरुवर्य महाराजांचं वय त्या ठिकाणी झालं आणि वय झाल्यानंतर आता वृद्ध अवस्था आहे, म्हातारपण आहे, उभं राहणं होत नाही. नारायणगिरी बाबांना लोक सांगायचे, बाबा तुम्ही खाली बसा आणि खाली बसून कीर्तन करा. बाबांनी ऐकलं नाही. बाबांनी कधीच खाली बसून कीर्तन केलं नाही. असा मंडप असायचा, मंडप, आणि त्या मंडपाला वर दोरी आणि त्या दोरीला काठी टांगलेली असायची आणि त्या काठीला धरून बाबा कीर्तन करायचे. पण बाबा आयुष्यामध्ये या देहामध्ये शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत बाबांनी कधीच खाली बसून कीर्तन केलं नाही. याला म्हणायचं निष्ठा. मोठी माणसं कधीच परंपरेला तडा जाऊ देत नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांची परंपरेची वारी आहे. माझ्या वडिलांची काय वर्णन करावं महाराज. आणि यावेळी मात्र आमचे जगद्गुरु तुकोबाराय आजारी पडलेले आहेत. आणि आजारी पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय गावाच्या वेशीवरती येतात. वारकऱ्यांच्या दिंड्या निघालेल्या आहेत, खांद्यावरती पाताका आहेत, गळ्यामध्ये टाळ आहे. आणि वारकरी त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत 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 पंढरीकडे चाललेले आहे. त्यावेळी त्या वारकऱ्यांना बघून आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था काय सांगावी महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या वारकऱ्यांना विनंती करतात, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, देवाला आमचा नमस्कार सांगा. वारकरी पंढरीला जातात आणि पंढरीला ते वारकरी गेल्याच्या नंतर वारकरी जगाच्या बापाला निरोप सांगतात की जगद्गुरु तुकोबाराय आजार आहेत, ते वारीला येऊ शकणार नाही. त्यावेळी जगाच्या बापाला करुणा यावी आणि जगाच्या बापानं जगद्गुरु तुकोबारायांना घेण्यासाठी गरुड पाठवावा. गरुड, जगद्गुरु तुकोबारायांकडे गरुड राज येतात आणि गरुड राज आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या गरुडाचं दर्शन घेतात आणि जगद्गुरु तुकोबाराय गरुडाला विनंती करतात. काय विनंती करतात? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, वेळा वेळा डोये, वेळा 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 डोये, गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोही वेगे आणावा तो हरे. जगद्गुरु तुकोबारायांनी गरुडाचं दर्शन घेतलं, सांगितलं, सांगा देवाला यावेळी आमचं येणं होणार नाही. देवा यावेळी तुम्हालाच आमच्यासाठी यावं लागेल. गरुड त्या ठिकाणी गेले आणि गरुड गेल्यानंतर जगाच्या बापापर्यंत निरोप पोहोचला. जगद्गुरु तुकोबाराय येत नाहीत, त्यांनी तुम्हाला बोलवले. त्यावेळी जगाच्या बापानं विटेवरून उडी टाकावी आणि जगाच्या बापाला मात्र इतकी घाई व्हावी, इतकी घाई व्हावी
की गरुडाला सुद्धा मागं टाकून जगाचा बाप पुढं जावा. त्यावेळी गरुड धावत 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 पुढं जावा आणि गरुडानं जगाच्या बापाला सांगावं, देवा इतकी घाई, चला बसा माझ्या पाठीवरती, बसा माझ्यावरती, क्षणार्धात तुम्हाला मी त्या ठिकाणी पोहोचवते. आणि इकडं जिजाबाई जगद्गुरु तुकोबाराय मात्र भगवंताची वाट बघतायत. जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना सांगतायत, तुम्ही घरी चला, देव येणार नाही, कारण आज आषाढी आहे आणि आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी आहे, सगळा आनंद उत्सव आहे. आणि तो आनंद उत्सव सोडून देव तुमच्याकडे येईल का? कसा येईल म्हटले तो देव तुमच्याकडं? चला म्हटले वापस चला, वापस चला, वापस चला. कारण काळजी होती जिजाबाईंना जगद्गुरु तुकोबारायांची. जिजाबाईंनी जगद्गुरु तुकोबारायांचा खरा संसार केला महाराज. आज तुकोपनिषदासारखा जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्याला गाथा भेटतोय, पण कुणामुळे भेटतोय तर याला फक्त आणि फक्त आमच्या जिजाबाई आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या साधन कालामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची सेवा जर आमच्या जिजाबाईनं केली नसती तर कदाचित आपल्याला आज गाथा भेटला नसता महाराज. आणि एक सांगू पुरुष मंडळ, तुमचा सगळा संसार सुद्धा आमच्या माता माऊल्या करतात. तुम्हाला बोर होतंय का? होतंय का? मग काही मागवायचं का चहा वगैरे? नाही असलं तर सांगा, मागू आपण. विठाला विठाला पुरुषाचा सगळा संसार आमची माता माऊली करत असते. म्हणून पुरुष वर्ग तुम्हाला मी सांगेल, आजचं कीर्तन पूर्ण तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, पण तुमच्या घरातली माता माऊली जी आहे त्या माता माऊलीला आनंदात ठेवा. ज्या घरातल्या माता माऊलीचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये आमचा पांडुरंग परमात्मा वास करतो. आणि ज्या घरामध्ये या माता माऊलीचा अपमान होतो त्याच्या मात्र 36 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहत नाही. विठाला मला सांगायचं आहे की पुरुषाचा संसार हा एका श्री शिवाय पूर्ण होत नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची काळजी जिजाबाईला आहे. जिजाबाई म्हणतायत चला, देव येणार नाही. त्यावेळी जिजाबाईंना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, येणार नाही वर बघ, पिवळा पितांबर जगाचा बाप माझ्या जगद्गुरु तुकोबारायांकडे आला आणि जगाच्या बापाचा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्यानंतर या ब्रह्मांडाचा मालक आहे काय, या ब्रह्मांडाच्या मालकाचं वर्णन करावं महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. चला पुढे महापुराण असं सांगतंय की जन्माद्यस्य दितोन्वयादित रतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. सत्याधिष्ठित असणारा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याची दृष्टी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांवरती पडावी. आणि दृष्टी पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं क्षणार्धात आजार पण दूर व्हावं. देवानं जगद्गुरु तुकोबारायांना आलिंगन द्यावं आणि आलिंगन दिल्यानंतर जगाच्या बापाकडं जगद्गुरु तुकोबारायांनी ऊर भरून बघावं आणि सांगावं, देवा अरे मी तुझ्या वारीला येऊ शकलो नाही, पण तू माझ्याकडे आला म्हणजे माझी वारी चुकली नाही. म्हणून देवा एक मागणं मी तुझ्याकडे करतो, माझी ही वारी आयुष्यभर कधी चुकू देऊ नको अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वार
दुसऱ्या चरणामध्ये भगवंताकडे जगद्गुरु तुकोबराय दुसरी मागणी करतायत की हे देवा मला पंढरीचा वारकरी कर. आता परत शंका अशी आहे की जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी पंढरीचाच वारकरी कर असं का म्हणतात हो? जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं मला काशीचा वारकरी कर, हरिद्वारचा वारकरी कर, ऋषिकेशचा वारकरी कर. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय पंढरीचाच वारकरी कर असं का म्हणतात? जगद्गुरु तुकोबारायचं आपल्याला याचं उत्तर देतात. आमुची मिरासी पंढरी आमुचे घर भीमा तेरे. सगळ्या संतांना आपण जर प्रश्न केला तर सगळे संत आपल्याला उत्तर देतात. नामदेवरायांना विचारा, नामदेवराय सांगतात आम्ही होतो पंढरीसी आमुची जुनाट मिरासी नामा म्हणे हो शेवटी घर घर चंद्रभागे काठी. जनाबाईंकडे चला, जनाबाई सुद्धा हे सांगतात बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला. माझे माहेर पंढरी हो, माझे माहेर पंढरी. पंढरी माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी. हाय बिबरे जाते आहे बिबरे जाते हो, माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी. माझे माहेर माझे माहेर पंढरी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे चला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की हे आमचं माहेर आहे. ज्ञानोबारायांकडे चला, ज्ञानोबाराय सुद्धा हे सांगतात जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. सगळ्या संतांनी या पंढरीला माहेर मानलेलं आहे. आणि आता महिला मंडळ मला सांगा माहेरला तुम्ही कधी जाता बरं? माहेरचा सप्ताह असेल तर माहेरला येतात. आपल्या गावात आल्यात का? आल्यात का? आणत जा हो, आणत जा. माहेरचा हा आनंद त्यांना सुद्धा बघू द्या. अगदी काही दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचा हा सप्ताह होईल. हे वैभव त्यांच्या डोळ्याला नाही बघायचं, मग काय करायचं? त्यांना सुद्धा या सोहळ्याचं दर्शन घडवत जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. महिला मंडळ मला सांगा माहेरला तुम्ही कधी जातात? माहेरचा ज्यावेळी सप्ताह असेल, माहेरची ज्यावेळी यात्रा असेल तेव्हा तुम्ही माहेरला जातात. मग आमचं माहेर कोणतं आहे? आत्ताच प्रमाण दिलं माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरे. संतांचं माहेर हे पंढरी आहे. आणि मग अशा माहेर असणाऱ्या पंढरीला यात्रा असते कधी? आषाढीला. मग आषाढीला यात्रेच्या कालावधीमध्ये सगळे संत या माहेरला त्या ठिकाणी जमतात. आणि माहेरला जमल्यानंतर काय वर्णन करावं? जनाबाई त्याचं वर्णन करतात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांसेला ह्या वाटी. सगळे संत त्या ठिकाणी माहेर असणाऱ्या पंढरीमध्ये एकत्र येतात. आणि एकत्र आल्यानंतर त्यांची टाळी त्या ठिकाणी एक होती. आता कोण कोण संत येतात सांगू तुम्हाला, ऐका. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता महाराज, बंका महाराज, राका महाराज, अजून हा महिला सुद्धा होत्या बरं का. उत्तर प्रदेशचे साधू कबीरजी, मीराबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, लाखो संत आणि लाखो वारकरी त्या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटात येतात. आणि वाळवंटामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन ठरतं. आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे संत त्या कीर्तनामध्ये रंगून जात आहेत. आणि रंगल्यानंतर आता मला खरं सांगा, इकडं सगळे लेकरं आहेत आणि तिकडं आईला करमन का? आमच्या जगाच्या आईला कसं करमन? जगाच्या बापानं विटेवरून उडी टाकावी आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवरायांच्या कीर्तनात यावं. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे जवनाचे पांडुरंग, पुढे जवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे जवनाचे पांडुरंग, पुढे जवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. आजने मने ज्ञानदेवा बोला भंग. मने
पुढे जवनाचे पांडुरंग पुढे जवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन ऐका ऐका चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लाखो संत आणि वारकरी जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांची आणि संतांची एक ताळी झालेली आहे. आता मला सांगा, आपल्या वेल्हाळे गावामध्ये एवढा हजारो जनसमुदाय आहे, आपल्याला मी म्हटलो टाळी वाजवा तर आपली एक टाळी होती का? काही तर वाजवतच नाहीये, नुसते असं कर्ज झाल्यासारखं माझ्याकडे बघतंय, अजून सुद्धा टाळी वाजत नाहीये. टाळी वाजवा. हा. आणि मग आमचं नामदेवरायांचं कीर्तन ठरलेलं आहे आणि नामदेवरायांचं कीर्तन ठरल्यानंतर जगाचा बाप नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचतोय आणि नाचल्यानंतर संत आणि वारकरी त्या ठिकाणी भजन करतायत. देव बेधुंद होऊन नाचतोय. हे नाचता नाचता देवाचा गणपितांबर नाचता नाचता देवाचा गणपितांबर. ऐका मंडळी, पुढे काय प्रकार झाला. संतांचं नामदेवरायांचं कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तनामध्ये जगाचा बाप बेधुंद होऊन नाचतोय आणि नाचत असताना अगदी वातावरण रंगून गेलेलं आहे आणि रंगल्यानंतर आमच्या ज्ञानोबारायांना समाधी त्या ठिकाणी लागलेली. पण आता कीर्तनात चालीचा नियम असतो आणि समाधी लागल्यानंतर ज्ञानोबारायांना तर सावध कोण करणार, म्हणून जनाबाई नामदेवरायांना म्हणतायत, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हा, जनाबाई ज्ञानोबारायांना म्हणतात अभंग बोला आणि ज्ञानोबारायांनी अभंग बोलल्यावर ज्ञानोबारायांनी अभंग बोलल्यावर काय झालं, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. टाळी टाळी. हा. प्रेमाची नी छंदे विठ्ठल नाचू लागला. बेधुंद होऊन नाचताय देव. ज्यांना नाचता येईल त्यांनी नाचा. आणि मग जगाचा बाप बेधुंद होऊन नाचतोय आणि नाचत असताना या ब्रह्मांडाच्या मालकाचं देहावरती भान राहिलेलं नाहीये. बेधुंद होऊन नाचताय देव, देहावरती भान नाही, देवाला समाधी लागली. आणि नाचत असताना प्रकार असा घडला, देव नाचतायत 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 आणि नाचत असताना देवाचा मऊ मखमली असणारा पितांबर जो आहे तो पितांबर मात्र आता दम माराना. तो पितांबर कवडे महाराज हळूहळू, कसा हळूहळू हळूहळू असं खाली सरकायला हळूहळू खाली सरकत असताना नाचता नाचता हे नाचता नाचता देवाचा गणपितांबर हे नाचता नाचता देवाचा गणपितांबर हे नाचता नाचता देवाचा गणपितांबर. नाचता नाचता देवाचा गणपितांबर. आणि पितांबर खाली पडल्यानंतर बाजूला कबीरजी बसलेले आहेत. सावध होय देवा टाळी टाळी बंद झाली. टाळी बंद. ऐसे बोले कबीर सावध होय देवा रे ऐसे बोले कबीर. देवाचा पितांबर खाली पडलेला पाहून कबीरजी देवाला म्हणतात, देवा सावध हो, इथं जनाबाई मीराबाई मुक्ताबाई लाज धर देवा थोडीशी. तरी सुद्धा देवाचं कबीरजींचं बोलण्यावर लक्ष नाही, बेधुंद होऊन देव नाचताय. आणि आता मात्र संतांना देवाची दया आली. आमचे सावता महाराज आणि बंका महाराज उठले आणि ते संत जगाच्या बापाला नाचत असताना जगाच्या बापाचा असा मनगट धरतात. साधू या संतांनी देवाला धरला मनगटी, काय झाले म्हणून चकले ऋषिकेश
त्यावेळी देवाला सांगितलं, देवा अरे तुझा पितांबर खाली पडला म्हटले. मग देवाने बघितलं, अरे पितांबर, लगेच वर घातला आणि लगेच बांधला. हा सगळा प्रकार जनाबाई आमच्या बघतात आणि जनाबाई वर्णन करतात, काय ही संतांची संगती आहे, काय हे प्रेम आहे, काय हा प्रेमाचा कल्लोळ आहे. म्हणून जनाबाई त्या ठिकाणी संतांच्या चरणी प्रार्थना करतात, नामयाची जनी लोळे संताच्या पायी, कीर्तन प्रेमरस अखंड दिगे विठाई. काय महाराज, सगळे संत त्या ठिकाणी एकत्र येतात आणि काय त्यांचा तो आनंद बघावा म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तो आनंद पाहून भगवंताकडे त्या संतांचा संग दे अशी मागणी करतात. अभंगाचं ते संत संग सर्व काळा, 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 संत संग सर्व काळा. अखंड प्रेमाचा कल्लोळा, अखंड प्रेमाचा कल्लोळा, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात की देवा मला संतांचा संग दे. का दे? कारण संतांच्या संगतीमध्ये भजन घडतं आणि तेच भजन आता आपल्याला करायचं आहे. करायचं का थोडं लांब व्हायचं अजून? हा करायचं भजन, पण असं करायचं नाही. भजन करत असताना ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिलेले आहेत त्यांनी हात वर करायचे, अजून नाही, थांबा. आणि ज्यांना ज्यांना भगवंतानी मुख दिलेलं आहे त्यांनी त्या मुखानं भगवंताचं भजन करायचं. आणि तरुण मंडळ तुमच्याकडे मोबाईल तर असतीलच, आहेत ना? मोबाईल मध्ये आता माझ्यावर कॅमेरा होता, आता जरा यांच्यावर फिरवा. करा सगळ्यांनी वरती हात, ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिलेत. वा, मी येऊ का जरा चहा घेऊन? एकदा भगवंताचा गजर होईल आणि मग भजन होईल. वा, धन्यवाद वेल्हाळेकर. सगळ्यांनी माझ्या मागे जय जयकार करायचा आहे. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की, सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभु श्री रामचंद्र भगवान की, विठोबा रखुमा. आज सुद्धा 16 स्वर्ग नाही, सगळ्यांनी वर हात. बाबा टाळी वाजवा, एक टाळी. बाबा क्या बात है वेल्हाळेकर, सगळ्यांनी भजन करा. वर हात करा, वर हात. ब्रह्मानंदी लागेल टाळी. हा सुद्धा 16 स्वर्ग नाही. हात खाली करा सगळ्यांनी, आता खाली करा, हात खाली करा, हात खाली करा. जय विठोबा
तुमचे हात वरती गेले तेवढाच भगवान परमात्मा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्रदान करो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. चला, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात की हे देवा, मला जन्मोजन्मी तुझा दास कर, पंढरीचा वारकरी कर आणि संतांचा संग दे. आणि चला पुढे. आता वारीची परंपरा या ठिकाणी खूप महत्वाची आणि ती सांगितल्याशिवाय आपल्याला पूर्णविराम नाही. ऐका, जगाच्या पाठीवरती सगळ्यात पहिली वारी केली आमच्या भगवान शंकरानं आणि माता पार्वतीनं. इथं सुद्धा भगवान शंकर आणि माता पार्वती जोडीनं आलेले आहेत ना, आलेले आहेत ना. हा, आणि पती पत्नीत एक विचार सुद्धा महत्वाचा तितकाच आहे. आता असंच एका ठिकाणी गेल्यानंतर मी पती पत्नीत एक विचार सांगत होतो आणि एक विचार सांगत असताना एका जणाला माझा मुद्दा हा खूप पटला आणि तो माझ्याकडे आला आणि तो मला म्हटला, महाराज, माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालेलं आहे. मग म्हटलं आता याच्यात मी काय करू? तो म्हटला, महाराज लोकांकडे जरा धागे दोरे तोडे असतात, म्हणजे तुमच्याकडे काही असलं तर द्या. अशातलं मला काही येत नाही. आता तो ऐकणच नाही, सोडीनच नाही. मग आशांना काहीतरी गुरुमंत्र सांगणं गरजेचं आहे. त्याला म्हटलं, कान कर इकडं आणि एक मंत्र सांगतो. म्हणलं ऐक. आता अख्खं कीर्तन ऐकलं नाही, पण हा मंत्र बघा ना कशी ऐकू राहील. त्याला म्हटलं, एक काम कर, महिला मंडळी या स्तुती प्रिय आहे, काही जरी झालं तर त्यांची फक्त स्तुती करायची. एक सांगू, महिला मंडळीनं कितीही महागाची साडी घातली तर समाधान नाही, पण शेजारची शांताबाई जोपर्यंत म्हणत नाही बाई 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 काय साडी, तोपर्यंत यांना समाधान नाही. महिला या स्तुती प्रिय आहे. त्याला म्हटलं, एक काम कर, तू घरी गेला का बायकोची फक्त स्तुती करायची कवडे. ते घरी गेला, असंच वेल्लाड्यासारखं 9 ते 11चं कीर्तन होतं. 9 ते 11चं कीर्तन झालं. घरी गेल्यानंतर त्यांना रात्री दार वाजवलं. महाराज, रात्री 12 वाजलेले होते. 12ला ती काही कीर्तनाला आलेली नव्हती. तिनं झोपीतून उठली आणि दार उघडलं. दार उघडल्यानंतर याच्या डोळ्यासमोर मीच फिरायचो. हा म्हणायचा, महाराजांनी गुरुमंत्र दिलेला आहे आणि तो गुरुमंत्र महाराज संगमनेरच्या पुढे जाण्याच्या आत आपल्याला सिद्ध करायचा. मग त्यानं तिथूनच गुरुमंत्र सुरू केला. रात्री ती उठली, तिनं दार उघडलं आणि हातीला म्हटला, काय सुंदर दिसते म्हणे राणी तू आज. रात्री 12ला बरं या ना दम मारावा ना. हा घरात गेला आणि घरात गेल्यानंतर तिला म्हणला, मला खूप भूक लागलेली आहे, एक काम कर, मला ताट दे, ताट वाहाड, जेवणाचं ताट करून वाहाड. आता बिचारी पतिव्रता होती आणि तिने त्या ठिकाणी त्याला ताट करून दिलं आणि ताट करून दिल्यानंतर तो जेवायला त्या ठिकाणी बसला. जेवायला बसल्यानंतर भाजीकडं त्याचं लक्ष गेलं. भाजीकडं बघितल्यानंतर त्यानं मस्तपैकी, पण याच्या डोळ्यासमोर माझाच गुरुमंत्र. मग यानं पोळीचा तुकडा मोडला, भाजी घेतली, भाजी तोंडात ठेवली. भाजी मरणाची तिखट झालेली. दुसरा घास घेतला, दुसरा खाल्ला. भाजीची वाटीच तोंडाला लावली, एवढी तिखट भाजी पिऊ लागला. डोळ्यातून घळघळ 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 अश्रू. ती बघायची तर हा म्हणायचा, आनंद अश्रू या आनंद. बरं या ना, आता ते भाजीचं हे संपलं या ना, आता तरी दम मारावा ना. हा म्हटलं, वा, लग्नाला आज 12 वर्ष झाले पण अजून असा स्वयंपाक कधी बघितला नाही. आज माझ्या घरात अन्नपूर्णाच प्रकट झाली. म्हणला, भाजीचं भगुन घेतलं आणि तोंडाला लावलं. वा, अशी भाजी आयुष्यात कधी खाल्ली नाही. तिनं तेच भगुन घेतलं आणि त्याच्या डोक्यात आदळलं. लग्नाला 12 वर्ष झाले, युट्यूब वर बघू बघू तुला भाज्या बनते, पण एक दिवस मेल्यानं माझ्या भाजीची कधी तारीफ केली नाही, प्रशंसा केली नाही. आणि आज मात्र शेजारच्या कस्तुरा काकूकडून भाजी आणली आणि हा म्हणतो भाजी भारी झाली. कठीण आहे ना. पती पत्नीत एक विचार मी तुम्हाला सांगतोय. चला, भगवान शिवजींनी आणि माता पार्वतीनं त्या ठिकाणी वारी केली आणि वारीचं विधी, काहीतरी विधी सांगितलेला आहे. वारी पंढरपूरला गेल्यानंतर प्रदक्षिणा आहे, पुंडलिकरायाचं दर्शन आहे आणि सगळं केलं. आणि जर चंद्रभागेचं स्नान केलं नाही तर तुम्हाला पंढरीच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात भगवंताकडे मागणी करतात की त्या चंद्रभागेचं स्नान आम्हाला दे. अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, हो
रे हारी वारी चुकोने रे आ आ वारी चुकोने हरी हरिया आना साडी जादा 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 साडी साडी जादा साडी जादा साडी जादा साडी रा प म ग साडी रा प म ग साडी रा प म ग मगदाडी सा 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 साडी रा प म ग साडी रा प म ग साडी रा प म ग मगदाडी सा 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 साडी रा प म ग साडी रा प म ग साडी रा प म ग मगदाडी सा 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 पंढरीचा वार करी पंढरी सवार करी वार पंढरी सवार करी पंढरी सवार टाळी टाळी वा 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 असं वाटतंय 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं केवढे महाराज आता का? आपला संकल्पित वेळ या ठिकाणी समाप्त होतं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात की हे देवा मला जन्मोजन्मी तुझा दास कर, पंढरीचा वारकरी कर, संतांचा संग दे आणि चंद्रभागेचं स्नान दे अशी मागणी करतात. यथामती माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्यासमोर अभंगाचा भाव ठेवला. जाता जाता वाणीच्या ओघामधून माझ्याकडून काही अपशब्द गेला असेल तर तुमचं लेकरू समजून माफ करा. मला लेकरू मानताना होतं म्हणा कमीत कमी, नका देऊ मला तुमचं काही हो म्हणा. हां, आणि जर काही द्यायचंच असेल तर आम्ही काय मुरलेले माणसं नाही आहेत, एवढ्या लोकांमध्ये बोलायची आम्हाला सवय नाही. नवोदित कीर्तनकार आम्ही आहोत. पण असो माऊलींच्या भाषेत ना तरी बालक बोबडा बोली का वाकुळा विसुका पाऊली ते चोज करू नये माऊली रे घे जेवी या उक्तीप्रमाणे जर द्यायचंच असेल तर या लेकराच्या पाठीवरती तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद द्या. एवढाच आशावाद तुमच्या चरणी या ठिकाणी ठेवतो. यह अभी तो सुरुवात आहे, कारण आम्ही म्हणजे नवीनच कीर्तन करायला लागलेलो. पुन्हा एकदा वाणीच्या ओघामधून बोलता बोलता काही अपशब्द गेला असेल तर समस्त वेल्हाळेकरांच्या चरणी माफी मागतो. झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आ विठ्ठल जय जय विठ्ठल आ भोलेले पुरे वेडे वा पुढे उतरे आ नाही उच्चारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम. काय झालंय, वय झाल्यामुळं काहींचं नाव घेणं लक्षात राहत नाही. असो तर वयच झालंय.
खरंच आज महाराष्ट्रभर फिरतो पण एवढी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम मी माझ्या आयुष्यात अजून बघितली नाही. साई साऊंड वर झडे, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांची आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. 5 मिनिटं सर्वांनी जागेवर बसून राहा. एक 3-4 सत्कार आहे, लगेच आपल्याला पुढच्या कामासाठी. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. दुसराच आहे ना?